महाराष्ट्रात घराणेशाहीचाच बोलबाला। राज्यात सर्वपक्षीय 34% उमेदवार घराणेशाहीतील। शिवसेना भाजपमध्ये सर्वाधिक घराणेशाही। राज्यात लोकसभा निवडणूक प्रचारात घराणेशाहीचे दररोज आरोप होत आहेत। सर्व पक्षांचे 48च्या 48 उमेदवार जाहीर झाले। मात्र धक्कादायक बाब म्हणजे सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये यंदा घराणेशाहीचाच बोलबाला दिसतोय। जवळपास 34% उमेदवार घराणेशाहीतले आहेत। सर्वाधिक शिवसेना आणि भाजपनं नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिली आहेत। शिवसेनेचे 50% तर भाजपचे 46% उमेदवार घराणेशाहीतून येतात। 33 उमेदवार हे राज्यातल्या घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांपैकी प्रमुख नावं पाहूयात। महाराष्ट्रात घराणेशाहीचाच बोलबाला। चंद्रपूर उमेदवार प्रतिभा धानोरकर, दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी। सोलापूर उमेदवार प्रणिती शिंदे, नातेवाईक सुशील कुमार शिंदेंच्या कन्या। उत्तर मध्य मुंबई उमेदवार वर्षा गायकवाड, नातेवाईक दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या। भाजपचे प्रमुख उमेदवार अकोला अनुप धोत्रे, माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र। रावेर रक्षा खडसे, एकनाथ खडसेंच्या सुनबाई। पंकजा मुंडे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख उमेदवार वर्धा अमर काळे, आमदार अनिल देशमुख यांचे भाचे। बारामती सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या कन्या। माढा धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रमुख उमेदवार बारामती सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी। उस्मानाबाद अर्चना पाटील, माजी खासदार पद्मसिंग पाटील यांच्या सुनबाई। शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उमेदवार उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर, पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र। हातकणंगले सत्यजित पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे पुत्र। मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर, खासदार गजानन कीर्तिकरांचे पुत्र। शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख उमेदवार यवतमाळ वाशिम राजश्री पाटील, खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी। हातकणंगले धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र। कल्याण श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र। दक्षिण मुंबई यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या पत्नी। ही तर होती काही प्रमुख नावं। थोडक्यात प्रत्येक राजकीय पक्षानं उमेदवारी देताना घराणेशाहीलाच प्राधान्य दिलंय। त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा हा बोलाची कडी बोलाचाच भाट ठरला असं म्हणायला इथं वाव आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।